नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का सगळे विद्यार्थी किंवा बरेच विद्यार्थी जे फेल होतात युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्यांचा कॉमन विषय असतो फेल होण्याचा संस्कृत, ॲनाटॉमी म्हणजेच रचनाशरीर किंवा संहिता अध्ययन, पदार्थ विज्ञान ह्या सब्जेक्टमध्ये का फेल होतात, कोणत्या मोठ्या किंवा कोणत्या मेजर चुका त्यांच्याकडून होतात, कोणत्या पॉईंट ते लक्षात घेत नाहीत त्यामुळे ते फेल होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला विषय तो संस्कृत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा संस्कृत हा पहिला विषय म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी PMS मध्ये आल्यानंतर बघितलेला असतो। तर त्या विद्यार्थ्यांचे फेल होणं हे काय मोठी गोष्ट नाही आहे, कारण त्यांनी पहिल्यांदाच आयुष्यामध्ये संस्कृत हा विषय शिकत असतात। तर त्या विद्यार्थ्यांनी चूक अशी होते की त्यांना पहिल्यापासून संस्कृत नसतं, ग्रामरचं काय बेसिक नॉलेज नसतं आणि ते बेसिक गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही आणि त्या बेसिक गोष्टी त्यांच्याकडून इग्नोर झाल्यामुळे किंवा त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये न आल्यामुळे त्यांना फर्स्ट इयरचा किंवा फर्स्ट पेपर अवघड जातो आणि त्यामध्येच ते फेल होऊन जातात। दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना पहिल्यापासून संस्कृत आहे पण तरी पण ते फेल होतात। तर त्यांच्याकडून मेजर चूक जे होते, त्यांना असं वाटतं की आपण पहिल्यापासून संस्कृत शिकत आलो, आपल्याला आता करायची काही गरज नाही, आपण दुसऱ्या विषयाकडे जास्त लक्ष देऊया। त्यामुळे त्यांचा संस्कृत विषयाकडे थोडा कल कमी जातो आणि त्यामुळे त्यांना फेल्युअरचा सामना करावा लागतो। तिसरा पॉईंट असा येतो की काही जणांच्या मनामध्येच भीती बसलेली असते की आपल्याला संस्कृत येत नाही आहे किंवा टीचर नीट शिकवत नाही आहेत किंवा बेसिक आपल्याला काहीच माहीत नाही आहे, त्यामुळे आपण फेल होणारच अशी भीती त्यांच्या मनामध्ये कोणीतरी सोशल मीडिया किंवा कोणीतरी घातलेली असते। त्या भीतीनुसारच ते वागत असतात किंवा त्यांना येत असून पण ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट झालेलं असतं की आपण संस्कृत विषय जाणारच। ह्या लो कॉन्फिडन्समुळे त्यांचा संस्कृत विषय हा जातो। संहिता अध्ययनचं आपण बघितलं, अष्टांगहृद आणि चरक संहिता याचा काही सिलेबस त्या एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतो फर्स्ट इयरला। त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त एकच पेपर असतो म्हणजे 100 मार्काचा। बाकीच्या विषयामध्ये आपण बघितलं तर पेपर 1 आणि पेपर 2 असा बघायला भेटतो आणि दोन्हीचं कंबाईन हे पासिंग असतं। तुम्हाला जर पेपर 1 अवघड गेला तर पेपर 2 मध्ये तुम्ही कव्हर करू शकता। तर असं मिळून कंबाईन पासिंग हे संहिता अध्ययन मध्ये नसतं, त्यामुळे बरेच विद्यार्थी हे संहिता अध्ययनमध्ये फेल होतात। दुसरं फेल होण्याचं कारण असं आहे की संहिता अध्ययनमध्ये एक्झामिनरला श्लोक एक्सपेक्टेड असतात। क्वेश्चन्समध्ये जे महत्त्वाचे श्लोक्स आहेत ते तुम्ही जर क्वेश्चन लिहिताना किंवा आन्सर लिहिताना नाही लिहिले तर ते तुम्हाला कमी मार्क भेटून तुम्ही फेल्युअरचा सामना तुम्हाला करावा लागतो। म्हणूनच तुम्हाला संहिता अध्ययनमध्ये थोडे महत्त्वाचे तरी श्लोक तुम्हाला पाठ करावे लागतील। संहिता अध्ययनसारखे असे जे थेअरी पेपर आहेत ते एक्झामिनर एक्सपेक्ट करतो की तुम्ही अख्खा पेपर कव्हर करावा किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चनचे जास्त प्रमाणात किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आन्सर त्यांना एक्सपेक्टेड असतं। जर ते तुम्ही कमी लिहिलं किंवा टाईम अभावी किंवा तुमचं टाईम मॅनेजमेंट कमी पडलं, लिहिण्याची स्पीड कमी असेल तर त्यांना पण हा फेल्युअरचा सामना करावा लागतो। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि संहिता अध्ययनला चांगली तयारी करा, म्हणजे तुम्ही कमीत कमी पास तर व्हाल। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कॉमन सब्जेक्ट आहे फेल होण्याचा तो म्हणजे रचनाशरीर, ॲनाटॉमी आपण म्हणतो त्याला। तर रचनाशरीर फेल होण्याचं असं काहीच कारण नाही आहे, पण काही विद्यार्थी काय करतात, थोडं इग्नोरन्स करतात त्या विषयाकडे। वास्ट सिलेबस आहे किंवा टीचर मॉडर्न जास्त शिकवत नाही आहेत आणि एक्झाममध्ये जास्त प्रमाणात मॉडर्न विचारलं जातं। आयुर्वेदामध्ये जास्त पार्ट नाही आहे त्याचा, त्यामुळं मॉडर्न जास्त शिकवण्याचा शिक्षकांचा कल नसतो, प्लस विद्यार्थ्याचा पण अभ्यास करण्याचा कल नसतो, त्यामुळे बरेच विद्यार्थी रचनाशरीरमध्ये पण फेल होऊन जातात। दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे वास्ट सिलेबस असल्यामुळे एकदा वाचून पण सिलेबस पूर्ण होत नाही आहे। तिसरा पॉईंट म्हणजे रचनाशरीरमध्ये एक्झामिनर एक्सपेक्टेड करत असतो की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला आन्सर लिहिताना डायग्राम हे नीट लेबल डायग्राम तुम्ही काढाल किंवा तुम्ही एक्झाममध्ये डायग्रामची प्रॅक्टिस करून याचाल, असं एक एक्झामिनरला एक्सपेक्टेशन असतं तुमच्याकडून। जर ते तुम्ही डायग्राम नाही काढली किंवा नीट लेबल केली नाही आहे तर तुम्हाला तिथे लिहूनसुद्धा किंवा क्वेश्चनचा आन्सर पूर्ण लिहूनसुद्धा कमी मार्क येतात आणि विषय जाण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, हे होते कॉमन फेल होण्याचे सब्जेक्ट आणि त्यामध्ये होणाऱ्या मेजर चुका। तर ह्या तुम्ही अवॉइड करा आणि नक्कीच तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये हे विषय पास व्हाल। आणि आजच्यासाठी एवढंच। आणखीन काही क्वेश्चन मनामध्ये असतील तर कमेंटमध्ये टाका, त्याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल। थँक्यू।